सद्गुरु पैमावली मातोश्री माईंना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्सोते आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आजचा प्रश्न आहे, सविकल्प समाधीत स्थिर का होता येत नाही? तुरीत स्थिर होऊन अखंड स्मरण कसे साधायचे? प्रथम सविकल्प म्हणजे नेमकं काय हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. निर्विकल्प आणि सविकल्प अशा दोन अवस्था आहेत. निर्विकल्प म्हणजे निर्विचार अवस्था, कल्प म्हणजे ते कल्पना म्हणा की कोणती ते कल्पना नाहीये, कोणताही विचार नाहीये, आणि त्या अवस्थेमध्ये साधक स्थिर होतो काही काळासाठी. त्याला आपण निर्विकल्प, कोणताही विचार नाही, म्हणजे किंचित नेणीव स्वरूप अशी एकरूप झालेला साधक. बऱ्याच वेळेला साधकाची जी अवस्था असते की साधना ज्या वेळेला जशी जशी खोल खोल तो बोध जात जातो आणि थोडा जगाशी त्याचा संबंध सुटतो, कोणताही विचार ते उरत नाही, आणि विचार न उरता ही अवस्था बऱ्याच वेळेला निर्विकल्प अवस्थेत पोचते. निर्विकल्प म्हणजे अत्यंत नेणीव अवस्था म्हणा. जसं ज्याला आपण निर्भान अवस्था म्हणतो, म्हणजे कुठे आहोत का आहोत काही कळत नाही, कसलंही भान राहत नाही. ती जी ही अवस्था आहे त्या अवस्थेला निर्विकल्प अवस्था असं समजा. म्हणजे मुळात असलेलं जे चैतन्य स्वरूप आहे, निर्गुण निराकार स्वरूप, त्या निर्गुण निराकार स्वरूपाशी साधकाची जाणीव लीन होते. तर तिथे कोणताही विचार उरत नाही, जगासंबंधीचं काही विचार राहत नाही किंवा काही ज्ञानही राहत नाही त्या क्षणात. जाणीवेच्या ह्या सगळ्या अवस्था आहेत, लक्षात ठेवायचं. जसं आपण जागृतीमध्ये असतो, जागृती ही एक अवस्था आहे. जागृतीमध्ये जाणीव जगाशी संबंधित होत असते आणि जगासंबंधीचं ज्ञान गोळा करत राहते. त्यामध्ये विचार येतात, ते उच्चार करते, ते आचरण करते. म्हणजे सर्वसाधारण आपण जे जीवन जगत आहोत ती जाणीवेची जागृती अवस्था आहे, म्हणजे जाणीवपूर्वक जाणणं ही अवस्था होते. दुसरी एक अवस्था आपली असते ती म्हणजे निद्रा अवस्था असते, गाढ निद्रा. ही गाढ निद्रा म्हणजे एका ती खरं म्हणजे निसर्गदत्त निर्विकल्प अवस्था असते, गाढ निद्रा. तिथे कसलाही विचार काही नसतं, पण सर्व काही असतं. निर्विकल्प अवस्था म्हणजेच त्या अनंत स्वरूपाशी ही जाणीव एकरूप होते. जागृती आणि निद्रा, आणि त्याच्यामध्ये असते ती स्वप्न अवस्था असते. स्वप्न अवस्थेमध्ये जाणीव ही नेणीव स्वरूप असते. जाणीवपूर्वक ती काही कशी जाणत नाही, बाहेरच्या जगाशी त्याचा संबंध नाही, पण तरी सुद्धा त्या अवस्थेत जाणीव स्वप्न पाहते, स्वप्न जगतामध्ये असते. स्वप्न जगतामध्ये ती स्वप्न जगताशी समरस झालेली, स्वप्न जगतातली सगळे ती स्वप्नाशी इतकी समरस असते की त्यावेळेला तिच्या ठिकाणी भीती निर्माण होऊ शकते किंवा रागही निर्माण होऊ शकतो,
अशा वेगळ्या वेगळ्या भावना तिथे प्रकट होत असतात. स्वप्न कोण निर्माण करतं? ही जाणीवच. जसं जागृतीमध्ये आपल्या ठिकाणी विचार निर्माण होतात, बरं आपण विचार करतो आणि विचार येतात, तसं स्वप्न जगतामध्ये हे विचार दृश्य रूपाने प्रगट होतात. अर्थात ते नेणीव स्वरूप असल्यामुळे कधी कधी एकच संघ असत नाही, अनेक स्मरण एकत्र होऊन त्याच्यातून काहीतरी चित्र निर्माण होतात. त्यामुळे कधी कधी स्वप्न काही पडलं कळत नाही, किंवा कधी कळलं एका ठिकाणी बघतोय आणि दुसरीकडे भलतंच काही पाहतोय. अशा पद्धतीने ती चित्रमालिकाही चालू असते. आणि ही अवस्था सुद्धा जाणीवीचीच आहे. पाहायला गेलं तर माणूस गाढ झोपलेला असतो स्वप्नावस्थेत, पण जागृतीमध्ये ज्या ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत जीवनामध्ये, ते जे अंतर्मनात मुरलेले असतात, म्हणजे नेहमीच शक्ती आहे अंतर्मन, जाणीवपूर्वक जाणणं आणि जाणीवपूर्वक असणं, अशी जी शक्ती आहे, जाणीवीचंच अंग आहे. त्या संस्कारातून विशिष्ट भावना एकत्रित होऊन ही चित्रमालिका चालू होते. कोणाला कधी कसलं स्वप्न पडेल हे सांगू शकत नाही. म्हणून स्वप्न जगत पाहणं हा एक अवस्था आहे, लक्षात येतात. जास्त गुंतू नये. स्वप्नाचा अर्थ समजून घेण्याचा अनेक लोक प्रयत्न करतात, पण ते कधी कधी घातक पण ठरतं. घातक का? चांगली स्वप्न पडली तर बरी हो, त्याचा विचार करा, चिंतन करा, चांगलं होणार चांगलं होणार. पण वेडवाकडं काहीतरी स्वप्न पडलं, काय स्वप्न पडेल हे सांगू शकत नाही. त्यामुळे ते पडल्यानंतर आपण उगाच उदास होऊन जातो. म्हणजे स्वप्न हे स्वप्न असतं, त्याच्यात जास्त गुंतू नये हा जर विचार केला तर त्यात एक उपयुक्त ही एक अवस्था आहे, एवढंच एक लक्षात ठेवायचं. म्हणजे आपलीच अवस्था, आपण म्हणून जे आहे ते तीन जगतामध्ये आपला हा प्रवास सतत चालू असतो. आणि हे तिन्ही जगत देहभावाच्या अधिष्ठानावर असतात. महत्वाचं लक्षात ठेवा. इथे अहंकार आहे प्रत्येक ठिकाणी. अहंकार म्हणजे गाढ निद्रेत अहंकार असतो, हो गाढ निद्रेत, पण तो सुप्त अवस्थेत असतो, त्यामुळे त्याचा एवढा त्रास जाणवत नाही. पण स्वप्नावस्थेत हा अहंकार चांगला असतो. ह्या स्वप्नावस्थेची गंमत अशी आहे का आपणच आपल्याला पाहू शकतो. म्हणजे आपलंच काहीतरी चाललेलं आणि आपण बघतो, असं काहीतरी असतं. आणि त्यामुळे त्यात अडकून एवढ्यासाठीच की उगीच त्याचं चिंतन आपलं बिघडतं. चांगलं पडलं तरी बाबा हो स्वप्नच आहे म्हणूनच समजावं, त्यात अडकू नये. म्हणून ही जी तिन्ही अवस्थेमध्ये अहंकार असतो, म्हणजे देहभाव असतो, आणि ते सर्वसाधारण सर्व प्राणी मात्रांची जी जाणीव आहे ती ह्या तिन्ही अवस्थेमध्ये मी फिरत असते. पशुपक्ष्यांनाही स्वप्न पडतात, माणसांना पडतात, सर्वांना पडतात, कारण जाणीवेचा स्वभाव आहे. इथे हा जो अहंकार आहे की मी देह आहे, हा अहंकार लक्षात आहे. ते अहंकार म्हणजे देह मी आहे हा देहभाव असतो, त्याला सूक्ष्म अहंकार आपण म्हणतो. तो जाणीवपूर्वक सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण समाधी अवस्थेत साधू शकतो. आता इथे जाणीवेला आपण शुद्धीकरण करण्याच्या प्रोसेसमध्ये जातो. म्हणजे जाणीव जी देहभावातून कार्यरत असते, आणि त्या देहभावातून कार्यरत असताना त्या अवस्थेमध्ये सर्वसाधारण माणसांचं जे जीवन चाललंय तेच चाललेलं असतं. पण ह्या जाणीवेच्या ठिकाणी जर सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे साधनेला साधक बसतो, म्हणून साधनेला बसताना सुद्धा प्रथम अहमभाव म्हणजे देहभाव बाजूला करून बसलं पाहिजे. साधनेला मी साधनेला बसतो किंवा मी साधना करतो असं ज्या वेळेला साधकाच्या ठिकाणी भाव असेल तर तो देहभाव असतो, आणि त्या देहभावाच्या अधिष्ठानावर साधना होत नाही.
बऱ्याच लोकांना साधना जमली नाही म्हणतात. काही वेळा जमते, काही वेळा जमत नाही, पण अनेक साधकांचे ते कधी कधी अडचणी सांगत असतात की साधनेला बसलं की विचार भरपूर येतात, कारण देहभाव दृढ असतो. विचार हे देहभावाच्या दिशेने येत असतात आणि त्यामुळे साधनेला बसताना शरणागत होऊन बसावं, सद्गुरू स्मरण करावं, सद्गुरूंच्याकडून ही साधना व्हावी, त्यांच्या कृपेने साधना करावी, हाच भाव असला पाहिजे. तिथे श्रद्धा असली पाहिजे. तिथे साधना सहज होते, कारण ज्या क्षणी हे सर्व कार्य ईश्वराचं आहे किंवा सद्गुरूंच्या कृपेने ही साधना होत आहे, होणार, हा जो भाव जेव्हा साधकाकडे असतो त्याचा देहभाव कमी झालेला असतो. आणि त्यामुळे त्या भावातून जेव्हा सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने ती साधनेच्याकडे हा साधक वळतो, त्यावेळेला साधकाच्या ठिकाणी मी अमुक हा जो भाव आहे तो विरळ होत जातो. आणि विरळ होता होता तिथे साधकाला स्वरूपाचं ज्ञान प्रगट होतं. म्हणजे सद्गुरूंच्या मार्गदर्शनामुळेच होतं. परत लक्षात ठेवा, सद्गुरू जे पुन्हा पुन्हा प्रबोधन करून सांगत असतात, त्या पद्धतीने मार्गदर्शन करतात, त्या पद्धतीने साधक देहभाव विरहित होऊन साधनेच्या त्या अवस्थेत पोहोचतो. त्या अवस्थेमध्ये ही जाणीव स्वतःचं अस्तित्व जाणतं, त्याला म्हणतात तुरीय अवस्था. ह्या अवस्थेमध्ये म्हणजे समाधी ज्याला आपण म्हणतो ती समाधीच आहे. तुरीय अवस्थेमध्ये म्हणजे समाधी अवस्था असते. डोळे बंद असतात, इंद्रिय बाहेरच्या जगाशी पापासून अलिप्त होतात आणि केवळ असणेपणाचं भाव किंवा असणेपणाचं अस्तित्व आहे का जाणीवच आहे, हा भाव जेव्हा तिथे प्रगट होतो आणि त्या भावात ही जाणीव स्थिर होते, त्याला म्हणतात तुरीय अवस्था. समाधी आहे तोपर्यंत तुरीय अवस्था असते, महत्वाचं लक्षात ठेवा. समाधी अवस्थेतून ही जाणीव जेव्हा परत बाहेर येते आणि जागृत अवस्थेत येते, तर तुरीय ही अवस्था उरत नाही. म्हणून अनेक साधकांचा ही अडचण आहे की कधी कधी साधनं छान झाली वाटतं, मनाला बरं वाटतं, पण डोळे उघडल्यानंतर हे सगळं पटकन निघून जातं. कारण तुरीय अवस्थेच्याकडून परत ही जाणीव जागृत अवस्थेत येत असताना देहभाव घेऊन जागृत होते. देहभाव पूर्णतः गेलेला नसल्यामुळे ही अवस्था जी असते ती साधकाला साधता येत नाही. म्हणून तुरीय अवस्थेत तोपर्यंत पोहोचतात सुद्धा बरोबर साधक, पण डोळे उघडे केल्यानंतर पुन्हा अरे एवढं बरं वाटतं, आता का असं व्हावं, परत मग तिथे हळूहळू जरा जसं तो भाव विरळ होत जातो, परिणाम विरळ होत जातो जाणीवेचा. आणि तशी आपण नेहमीप्रमाणे पुन्हा अहंकारातून किंवा देहभावातून सर्वत्र पाहायला लागतो, बोलायला लागतो आणि विसरही होतो. जे साधनेत अनुभवले ते जागृतीत अनुभवता येत नाही. म्हणून तुरीय अवस्थेच्या पलीकडे जायचं असतं. प्रश्न विचारलाय की तुरीयत स्थिर होऊन अखंड स्मरण कसं करतं. तुरीयत स्थिर व्हायचं असतं आणि ती अवस्था वाढवत गेली पाहिजे की आहे ते चैतन्यच आहे की आहे ती जाणीवच आहे. आता हे चैतन्य जाणीव म्हणजे काय, असणेपणाचं अस्तित्व ह्या जाणीवेला जाणता आलं तर ते त्याचा अर्थ शब्दाने ती अवस्था फक्त सांगता आली तरी तिथे काय तुम्ही म्हणत नाही तसं आहे ती चैतन्य आहे ती जाणीव, तसं काहीच नसतं. केवळ निवांतपणा असतो आणि ह्या निवांत अवस्थेमध्ये असणेपणाचं भान असतं. त्याला तुरीय अवस्था म्हणजे त्या अवस्थेमध्ये शांतता असते, निवांतपणा असतो आणि त्या निवांतपणामध्ये ही तुरीय अवस्था असते. म्हणजे
तीन अवस्थेच्या पलीकडची जी चौथी अवस्था आहे जाणीवची, त्याला म्हणतात तुरिया. ही तुरिया जेव्हा परिपक्व होते, आता महत्वाचा मुद्दा आहे, तेव्हा ही जाणीव उन्मनी अवस्थेला पोहोचते. म्हणजे पाचवी अवस्था आहे. ही जी पाचवी जाणीवेची अवस्था आहे ती उन्मनी अवस्था. उन्मनी अवस्थेमध्ये जेव्हा साधकाची जाणीव प्रवेश करते किंवा त्या अवस्थेला जेव्हा पोचते, तेव्हा डोळे उघडल्यानंतर सुद्धा जाणीव त्याच अवस्थेतून सर्वत्र पाहू शकते. उन्मनी अवस्थेत, म्हणून उन्मनीच्या आत पांडुरंग भेटी देतो असं जे संत सांगतात. त्या उन्मनी अवस्थेत ती सगळा अनुभव असतो, पण डोळे उघडल्यानंतर सुद्धा त्या अवस्थेमध्ये साधक दिव्यत्वाच्या अनुभूतीतूनच पाहतो. तिथे त्याचं म्हणजे भान वगैरे गेलं किंवा परत तो इकडे तिकडे सगळीकडे तो अगदी सगळ्यांशी बोलेल, सगळ्यांशी हसेल, सगळं असेल, पण त्याच्या ठिकाणी असलेला जो अनुभव आहे तो अनुभव त्या उन्मनी अवस्थेत तसाच कायम असतो. की हे जे असणेपणाचं, जाणीवेच्या अस्तित्वाचं, त्याला नावं वेगळी वेगळी दिलीत, लक्षात ठेवा. संत वेगळ्या वेगळ्या नावाने म्हटलं तरी तिथे कोणतंही नाम राहत नाही. खरं सांगायचं, कोणताही शब्दाचा अर्थ असा काही भाग नसतो. तिथे स्थिर, शांत, निवांत ही जी अवस्था असते ती अधिक काळ तिथे राहते. आणि असा हा उन्मनीत प्रवेश केलेली ही जी जाणीव आहे, ज्या साधकाची जाणीव, तो उन्मनीत प्रवेश केला, तो बसेल तिथे पुन्हा साधनेच्या त्या अवस्थेत ते पोहोचू शकतो कधीही. ते मुद्दाम सांगावं लागत नाही त्याला. बसला, डोळे बंद केले, चालू, उघडलंय तरी सर्वत्र चैतन्यच आहे हा जाणीवपूर्वक भाव तिथे त्याच्याकडे सहज येतो. कारण जागृतीमध्ये विचार सुरू होतात. जागृतीमध्ये ज्यावेळेला भावना निर्माण होतात तेव्हा करुणा ही तिथे सतत प्रकट असते. करुणा महत्वाची असते. म्हणून उन्मनी अवस्थेत साधक परिपूर्ण अवस्थेत असतो. आता इथे निर्विकल्प अवस्था सांगत असताना निर्विकल्प अवस्थेमध्ये सुद्धा साधक तुर्येमध्ये असतो. तुर्या म्हणजे आता निर्विकल्प अवस्थेमध्ये काही अनुभव येत नाही, काही येत नाही, पण तरी पण तो नेणीवेत तुर्य अवस्थेत असतो. महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. सविकल्प अवस्था म्हणजे तिथे केवळ जाण आहे. तिथे सविकल्प म्हणजे तिथे किंचितचा विचार जागृत असतो. ह्या विचारातून साधक परत तुर्यामध्ये पण राहू शकतो. आणि त्या सविकल्प समाधीमध्ये सुद्धा तो उन्मनी अवस्थेत पोहोचू शकतो. ही उन्मनी अवस्था जेव्हा परिपक्व होते तेव्हा साधक अनुसंधानात प्रवेश करतो. म्हणजे डोळे उघडा किंवा झोपला तरी, उठला तरी, काही असलं तरी त्याच्या ठिकाणी स्वरूपाचं सतत स्मरण असतं, सतत भान असतं. स्मरण असतं म्हटल्यापेक्षा ते भान असतं. इथे जागृतीमध्ये सुद्धा तो साधक सर्वांमध्ये असतो, पण तरी सुद्धा त्याचं स्मरण मात्र ढळत नाही. स्वयंस्मरणामध्ये विचार देत 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 जेव्हा अनेक साधक निवांत होत जातात तर ती खरी सविकल्प समाधी असते. पण त्या सविकल्प समाधीमध्ये तुर्येपर्यंत पोहोचतात. तेच पुन्हा पुन्हा त्यांनी सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली उन्मनी अवस्थेत पोहोचलं पाहिजे. कारण हा सगळा जो उन्मनी
अवस्थेचा जो प्रांत आहे त्यालाच आपण देवाचा प्रांत म्हणतो. म्हणजे जाणीव दिव्यत्वाला पोहोचलेली असते. तिच्याकडचं असलेलं दिव्यत्व ती सहज अनुभवत असते आणि सर्वत्र जे जे काही आहे रूप त्या ठिकाणी सहजपणे त्या दिव्यत्वाचा भाव असतो, दोन्ही बाजूने असतो. म्हणून ही जाणीव स्वतःलाही जाणते आणि जगालाही जाणते. कशी? दिव्यत्वाच्या अंगाने. जागृतीमध्ये माणसं स्वतःलाही स्वतः देहभावातून स्वतःला जाणतात आणि देहभावातून सर्वांना जाणतात. ही जागृती अवस्था आहे. तशीच उन्मनी अवस्था असली तरी ती जाणीव देहभाव विरत असते. तिला स्वतःच मूळ अवस्था की मूळ स्वरूप अनुभवत असते आणि त्या अनुभूतीतून ती सर्व जगाशी संबंधित होते. म्हणून सगळी रूपं दिसली तर तिथे प्रत्येक ठिकाणी त्या जाणीवेचं अस्तित्व हे साधकाला सहजपणे तिथे असतं, लक्षात घ्या. म्हणून संत किंवा सद्गुरू आपण म्हणतो ते उन्मनी अवस्थेमध्ये जेव्हा असतात, म्हणजे डोळे उघडे असले तरी त्यांच्याकडे ते अखंड स्मरण असतं. कारण उन्मनी अवस्था आणि त्याच्या पुढचं असतं त्या अनुसंधान, तेव्हा अनुसंधान सुरू होतं. म्हणून साधनेची जी सांगता आहे ती उन्मनी अवस्थेत असते. पण उन्मनी अवस्थेच्याही पलीकडे अनुसंधानापर्यंत ती अवस्था पोचली तर ह्या जाणीवेचं पूर्णतः शुद्धीकरण झालं असं म्हणतात. म्हणजे जाणीवेचे शुद्धीकरण अवस्था आहे किंवा विकास आहे. जाणीव विकसित कधी होईल? जेव्हा देहभाव बाजूला होतो तेव्हा जाणीवेचा विकास होतो. हा विकास म्हणून सविकल्प अवस्थेत स्थिर राहता येत नाही असं जर म्हटलेलं आहे ते खरं. म्हणजे स्वयंस्मरणामध्ये जेव्हा साधक पूर्णतः एकरूप होतो त्या भावाशी तर तिथेही सुद्धा तो समाधीच्या अवस्थेला पोचतो. तिथेही त्याच्या ठिकाणी ते जे स्वयंस्मरणाचे जे विचार असतात ते विचार सूक्ष्म रूपाने तिथे उरतात आणि तिथेही त्याला तुरीय अवस्थेचा अनुभव येतो. पण तो भाव आणि भान या दोन गोष्टी व्यवस्थित साधनेमध्ये जमायला हव्यात. पुन्हा एक लक्षात, साधनेमध्ये म्हणजे ज्या ज्या स्वयंस्मरणामध्ये ज्या जे सूचना आहेत त्या सूचना ह्या जाणीवेने तंतोतंत त्या पद्धतीने अनुभवण्याचा प्रयत्न करायचा असतो की ते तसं आहेच. ह्या भावामध्ये ही जाणीव तो अनुभव घेण्याचा प्रयत्न करायला लागते. तेव्हा ह्या जाणीवीच्या ठिकाणी ही समाधी अवस्था प्राप्त होते. संतांचा हा आकाश मार्ग आहे. योगी लोकांचा मार्ग वेगळा आहे. जो पातंजली योगामध्ये जो सांगितलाय अष्टांग योग सांगितलाय. हा अष्टांग योग म्हणजे थोडासा हठयोगाचा प्रकार आहे की स्वतःला विकसित करण्यासाठी यम नियम इत्यादीचे प्रत्याहार धारणा वगैरे जे सांगितले जातात तो योगाचा मार्ग असल्यामुळे योगीजनांचा मार्ग. पण प्रापंचिक साधकाला परत तीच अवस्था प्राप्त करण्यासाठी संतांनी शोधलेला हा आकाश मार्ग आहे. इथे प्रत्यक्ष जाणीवेशीच संबंध जोडला जातो. त्याच्या अगोदर सगळं शुद्धीकरण झालं पाहिजे वगैरे हा प्रकार नसतो. तर तिथे त्या लेवलला पोचणं आणि तिथे अनुभव आकाश मार्ग म्हणतो त्याला. तो आकाश मार्ग संत सद्गुरू जे सांगत असतात त्याच्यातूनही सुद्धा ही समाधी प्राप्त होते. योगीजनांकडे ती समाधी बऱ्याच अंशी निर्विकल्प अवस्थेत असते. तिथे पूर्णतः ते त्या अवस्थेमध्ये बराच काळ राहतात.
म्हणजे काहीही न खाता पिता करायचं म्हणतात की बराच काळ तिथे राहिलेले असतात. ही त्यांची एक अवस्था असते. त्या अवस्थेत ते पोहोचू शकतात आणि राहतात. जीवन जगताना आपल्याला जागृतीमध्ये जीवन जगायचं आहे, ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्यामुळे अनुसंधानातून जीवन जगणं ही संतांची शिकवण आहे. इथे म्हणून सद्भावना, सद्विचार ह्यांचं चिंतन किंवा दिव्यत्वाचा भाव, दिव्यत्वाचं भान धरत धरत विचाराच्या अंगाने सर्वसाधारण जे आपण आहोत, प्रपंचातले लोक आहोत, त्यांच्यासाठी हा मार्ग सोपा आहे. सोपा म्हणजे कठीणच असतो. सोपा म्हणाल म्हणजे पतंजली मुनींनी जो अष्टांग योग सांगितल्यापेक्षा तो सोपा, एवढंच म्हणतात. तिथे सगळं काही जे करायला सांगितलेलं असतं शुद्धीकरण आहे, जाणीचं शुद्धीकरण करता करता. आणि म्हणून सद्गुरूंवरती असलेली जी श्रद्धा आहे, हे ते महत्वाचं असतं. ते सद्गुरूंवरती पूर्णतः श्रद्धा असावी लागते. ते जे सांगतात त्याप्रमाणे शिष्याने ते करत राहणं. सुरुवातीला काही सगळं जमणार नाही, परत लक्षात ठेवा. कारण देहभाव हा उसळून येतो आणि तिथे साधना जमत नाही. किंवा सगळे विचार आले, नको असलेले विचार येतात, मन स्थिर राहत नाही, ही जी तक्रार सर्वसाधारण साधकांची असते. तिथे प्रयत्न करता करता हळूहळू ह्या जाणीवेचा विकास होत असतो. म्हणजे जे सुरुवातीला जमत नाही ते नंतर जमायला लागतं. त्यासाठी सद्भावना हव्यात, ज्ञानाचं एक सतत चिंतन हवं आणि निश्चय हवा. निश्चय ज्या या ठिकाणी सतत होईल, कारण साधकाकडे निश्चय असायला हवा. साधनेमध्ये काही अडचणी ज्या माणसाकडे आहे, साधकांकडे जे असतात, त्या ज्या काही अडचणी म्हणतो की आपल्याला मध्ये अडथळे म्हणतो आपण, ते अडथळे म्हणजे आपल्याकडे असलेली आसक्ती हा मोठा अडथळा आहे. आसक्ती म्हणजे एखादी गोष्ट हवी आहे, ही जी आसक्ती असते, ती आसक्ती तिथे विचार रूपाने अडथळा आणते. शंका हा सुद्धा मोठा अडथळा आहे. साधक जेव्हा साधनेला सगळं समजून बसण्याचा प्रयत्न करत असतो, तर त्याच्या मनामध्ये ही शंका येते, बरोबर आहे की चूक आहे, होऊ शकते. म्हणून श्रद्धा आहे. सद्गुरूंनी दिलेल्या मार्गाप्रमाणे हे आपल्याला कारण हा सगळा जाणीवेचा प्रांत आहे. परत लक्षात, तो शब्दाने कितीही सांगितला तरी तो अनुभवानेच कळायचा आहे. त्याचं वर्णन शब्दाने करणं अपुरंच आहे. त्यामुळे अनुभव आल्यानंतरच हा सगळा प्रांत साधकाला अवगत होतो. जाणीवेचा प्रांत अवगत होतो. म्हणून शंका आली तरी तिथे निश्चय हवा की आपण ह्या मार्गाने जातो, हे आपल्याकडनं व्हायलाच हवं. निश्चय. आळस हे अडचण आहे. बऱ्याच वेळेला जाऊन नंतर करूया असं बऱ्याच वेळा वाटतं. आसक्ती म्हटल्या म्हणजे जागृतीमध्ये अनेक गोष्टी आपल्याला करायच्या असतात. म्हणून लक्षात ठेवायचं, साधनेला बसताना एवढ्या वेळ तर साधना करायची, नंतर आपल्याला कामावर जायचं, नंतर गाडी पकडायची, नंतर हे करायचं. जर असेल तर त्या साधनेला बसणाऱ्या साधकाला गाडी दिसेल, कारण तिथे त्याचं लक्ष जास्त असतं. म्हणजे आसक्ती म्हणून अशा पद्धतीची पण आसक्ती आहे. म्हणून सर्वसंग परित्याग असं म्हटलं होतं. सर्वसंग परित्याग म्हणजे देहभावाचा परित्याग. मी म्हणणार जे तत्व आहे ते देह नाही.
हा भाव लक्षात ठेवा. जे विचार येतात, आता अशा विचारही सुरू होतात. विचार येत नाही तसं नाही, बसला आणि पटकन झालं, असं झालं तर खूप बरं झालं, असं पण तसं होत नाही. विचार यायला लागतात. त्या विचारांना पाहणारं हे तत्व वेगळं आहे ह्या भावात पाहता आलं पाहिजे. कोणाला विचार येतात, कोण बघते विचार, विचार वेगळे आणि आपण वेगळे आहोत, हा भाव तिथे असायला पाहिजे. त्याला साक्षीभाव सुद्धा म्हणतात. कारण विचारांना वेगळेपणाने आपण पाहू शकतो. विचार येतात, त्या विचारात गुंतायचं नाहीये, तर त्या विचाराकडे वेगळेपणाने पाहायला लागा. येत आहे देऊ देत, आले की आपोआप जाते. या सगळ्यातून आपल्याला बाहेर पुढे जायचं असतं. तर मन म्हणजे आपण नाही, मन म्हणजेच विचारांचं जिथे स्फुरण होतं तिथे मन म्हणजे संकल्प विकल्प करणारी ही जाणीवीची अवस्था. परत लक्षात घ्या, अनेक अंगाने जाणीवीचं कार्य आहे. मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार ही जी अंतरेंद्रिय सांगितलेली आहेत ती सुद्धा जाणीवीच्या त्या विशिष्ट अवस्था, देहभावाच्या अधिष्ठानावरील जाणीव संकल्प विकल्प करते. आणि निर्णय विचारातून असं करूया का तसं करूया, असं करूया का तसं करूया, हे जे सतत चालतं. काही लोक निर्णयच घेत नाहीत. हे असं करूया का, पण नाही असं करूया, हे करूया असं करूया, असं म्हटलं की तो माणूस अस्थिर असतो. ते मन, तर मन म्हटलं की ही जी मनाची अवस्था म्हणजे बहिर्मन अंतर्मनाची ही जी अवस्था असते, बहिर्मनापेक्षा बहिर्मनाचीच अवस्था असते की तो निश्चय करणार नाही. तर त्याला परत 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 करू की नको करू, करू की नको करू. बरंच आपल्याला वाटतं काही गोष्टी हे केलं बरोबर की हे केलेलं बरोबर, पण त्या अवस्थेच्या पुढे जायचं म्हणजे चिंतन अवस्थेत गेलो आपण की योग्य काय त्या गोष्टीचं चिंतन करा. कोणताही निर्णय, समजा आता नवीन गोष्ट आपल्याला करायची आहे, कोणतीही गोष्ट, कुठेतरी समजा मला बाहेरगावी जायचं ठरवलं, मग निर्णय विचार येतात. बाबा कशाने जायचं, ट्रेनने जायचं की बसने जायचं की आणखीन प्लेनने जायचं, हे केलं तर बरोबर का, हे केलं तर बरोबर का, हे केलं तर बरोबर करत बसतो, कुठे जात नाही, तिथं बसतो. अशी मन ही अवस्था आहे. म्हणून मनाला म्हणजे ह्या अवस्थेला पाहणारं जे तत्व आहे त्या तत्वाने ते मनाशिवाय म्हणजे हे विचारात न गुंता पाहणं, प्रत्यक्ष तुम्ही हे दृश्य जगत, विचाराचं विचार जगत पण दृश्य जगत आहे, अदृश्य जगत आहे. म्हणजे ते दृश्याचाच तो प्रकार आहे, ते आहे, वेगळे पण दिसतं. म्हणून डोळे बंद केलं तर दृश्य जगतापासून म्हणजे स्थूलंगाने दृश्य दिसतात सगळे, म्हणजे आपलं विश्व हे दृश्य जगत आहे आपल्यासाठी, ते स्थूल अंगाने दिसतात. डोळे बंद केले तर विचार सुरू होतात, त्याला म्हणतात अदृश्य जगत. तिथेही जाणीव एकरूप होते आणि तिथे साधना बिघडते. म्हणून हे सगळे अडथळे आपल्याला बाजूला करतात. म्हणून इथे आळस येणं, निराशा येणं, शंका येणं, हे सगळे अडथळे आहेत. तिथे निश्चय पाहिजे. ह्या सगळ्यांवर उपाय म्हणजे निश्चय. बुद्धी म्हणजे ह्याला बुद्धी म्हटलंय. म्हणून बुद्धी ही म्हणजे निश्चयात्मक अवस्था. चिंतनातून योग्य तेच चिंतन करून शेवटी असंच केलं पाहिजे, हा निश्चय. आता साधनेमध्ये असंच केलं म्हणजे हा निश्चय कसं समजणार? कारण सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गदर्शनामुळे करता 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 बऱ्याच वेळेला सहजपणे हे विचार यायला लागतात आणि त्यात माणूस गुंतत जातो, साधक गुंतत जातो आणि ते जमलं नाही त्या विचारातून सुटलो नाही असं पण होतं. पण नुसतं ते विचारांकडे पाहता पाहता ते विचार पळून जातात. विचारात गुंतायचं नाही, त्या विचारांना पाहणारा म्हणून जे तत्व आहे ते ती जाणीव आहे. म्हणून हा निश्चयाचा महामेरू असे शब्द मला वापरतात ना संतांना. महामेरू, ती निश्चय ढळत नाही. म्हणून अनिष्ट विचार येतात त्यावेळेला पण असं म्हटलं जातं की त्या साधकाला त्रास देणारे ते राक्षस तिथे आले आणि त्रास दिला. म्हणजे काही विचार राक्षस असतात, बाहेरून राक्षस कोण येत नाहीत. सगळ्या ह्या जाणीवीच्या प्रांतामध्ये
जेव्हा एखादा चांगला विचार धरून जेव्हा आपण म्हणतो तर देवतेची अमुक एखाद्या सद्गुरूंनी जे मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने हळूहळू जाणीवेने स्वरूपापर्यंत पोहोचायचं आहे. म्हणजे स्वतःचं अस्तित्व अनुभवायचंय. स्वरूप म्हणजे परत वेगळी काहीतरी दिसतं असं काहीही नाही. उलट काही उरत नाही ते स्वरूप, आणि ज्याच्यातून सर्व निर्माण होतं ते स्वरूप. त्याला दुसरं काही रंग रूप गंध वगैरे काही नाही. जेव्हा रंग रूप गंध काही नसेल तर ते दिसणार कसं, तर ते लक्षात कसं येणार. म्हणून जेव्हा काही लक्षात येत नाही, कसलाही विचार उरत नाही, पण अत्यंत शांत अवस्था येते, तेव्हा त्याला तुरी अवस्था म्हणतात. लक्षात ठेवा, हे सगळं जाणीवेचा हा प्रांत आहे. जाणीवेने सर्व आपल्या अवस्था अनुभवायच्या आहेत. म्हणजे अगदी गाढ निद्रेसारखी सुद्धा अवस्था म्हणतात, योग निद्रा म्हणतात. ही अवस्था अनुभवता आली पाहिजे. त्या अवस्थेतून आपण आल्यानंतर कळते योग निद्रा होते, इथे निर्वाण अवस्थेत गेलो, असं सगळं उत्तर आपण देतो. ती बहुतांशी सर्वांना ती प्राप्त होतच असते, पण त्यातून निराश होण्याचं काहीच कारण नसतं. कारण त्या निर्गुण स्वरूपाशी ही जाणीव इतकी एकरूप होते की ती निर्गुणच होऊन जाते. म्हणजे काही जाणत नाही, काही न जाणणं ह्याला म्हणतात निर्गुण. म्हणजे कोणताही तिथे विचार उरत नाही, काही विचार राहत नाही. म्हणजे गाढ निद्रेसारखीच ती अवस्था असते, म्हणून त्याला योग निद्रा म्हणतात. आता अशा अवस्थेत काही साधारण झोप पण लागते. आपण म्हणतो योग निद्रा आधी कशाने ओळखायची, तर गंमत अशी असते, योग निद्रा आणि गाढ निद्रा हे दोन्ही समान अवस्था बाहेरून दिसल्या तरी गाढ निद्रेमध्ये स्वप्नावस्था येऊ शकते, योग निद्रेमध्ये स्वप्नावस्था येत नाही. हा एक मोठा फरक लक्षात ठेवायचा. की ज्या वेळेला आपण साधनेला बसतो आणि निवांत होतो आणि मग जरा उठला आणि बरं जरा आडवं पडूया म्हणतो, पडतात ना बऱ्याच वेळ बसला की असं जरा हमका स्वप्न पडतात. म्हणजे आणि कधी कधी आपल्याला ते कळत नाही, पण नंतर लक्षात येतं स्वप्न पण पडलंय. कारण ह्या अवस्था जाण्याच्या की त्या अशा प्रत्यक्ष धरता येतात असं नाही, पण ते एक एक अनुभवातून कळतं की स्वप्न पाहिलं म्हणजे मग किती पण छान स्वप्न असू दे. अगदी काय म्हणलं, हो सद्गुरू स्वप्न झाले छान आहे, पण त्या स्वप्नावस्था आहे, लक्षात घ्या. आणि राक्षस स्वप्न झाला तरी तेच, कारण ती निद्रा आहे. कळलं, स्वप्नावस्थेत निद्रेतून स्वप्नावस्थेत जाणं हा जाणीवेचा स्वभाव आहे. योग निद्रेमध्ये ते स्मरण तिथे असल्यामुळे किंवा देहभाव उरत नसल्यामुळे योग निद्रेमध्ये स्वप्न नाही का, हा मोठा फरक आपल्याला लक्षात ठेवता. कधी कधी स्वप्न पडतं तरी पण आपण वाटत नाही आपण साधनेत होतो, असे होतं पाहिजे. आणि ते करत असताना नंतर लक्षात आलं स्वप्न पडलं होतं. त्यामुळे हे सगळ्या गोष्टीतून पुढे जायचंय. म्हणून म्हटलं ह्या सगळ्या अवस्था प्रत्येकाला प्राप्त होतात, तसं काही नाही. कोणालाही जो साधक सुरुवात करतो साधनेला आणि ते करता करता त्याच्या परिपक्वता येईपर्यंत ह्या सगळ्या अवस्थेचा अनुभव साधकाला होतो. त्याच्यातून तर ती जाणीव परिपक्व होते. एक एक अवस्था ओलांडत ह्या जाणीवेला ह्या आपलं स्वतःचं अस्तित्व कळतं. ह्या अवस्था कळतात तेव्हाच ते अस्तित्व कळणार. आता कसं कळणार, कारण ती जाणीवेला पाहू शकत नाही. लक्षात घ्या किती ह्या गोष्टी अशा असतात की जाणीवेला ज्ञानेंद्रियाच्या द्वारे पाहू शकत नाही. जोपर्यंत ज्ञानेंद्रियाच्या द्वारे आपण पाहतो म्हणजे जाणतो तेव्हाच आपण म्हणतो आपल्याला अनुभव आला. आणि त्यामुळे जाणीवेचा अनुभव आला की ना आला हे पण कधी कधी कळत नाही. कधी कधी अनुभव येत असतो पण कळत नसतो. इथे सद्गुरूंचं सतत मार्गदर्शन लागतं की ह्या अवस्थेच्या पुढे कसं, ह्या अवस्थेच्या पुढे कसं. कारण ते सद्गुरूंबरोबर बसून जर ते ह्या गोष्टी आपण करायला लागलो की साधक आणि सद्गुरू दोघं बसले आणि त्याप्रमाणे ते करता करता त्याचे अनुभव तो सद्गुरूंना विचारायला लागेल की त्या अवस्थेत असा होतो नाही. दरवेळेला निनाडी अवस्थेचा अनुभव येत जाईल. कधी कधी जमत नाही, जमतं, ह्याही अवस्थेत. पण सद्गुरूंच्या समोर बसल्या की आपोआप ते जमायला लागतात, कारण ते श्रद्धा असते आणि त्या श्रद्धेतून त्या साधकाची प्रगती होते. म्हणून इथे पहिलीच अवस्था म्हणजे ही साधना अभ्यास करताना
जो मार्गदर्शक आहे, कारण तुम्ही सद्गुरू म्हणा किंवा मार्गदर्शक, त्याच्यावर प्रचंड श्रद्धा असणं महत्वाचं असतं. तिथे श्रद्धेतून कसली शंका उरत नाही. पहिली गोष्ट तिथे शंका माणसामुळे मन एक शंकासूर आहे. मनाची आपली अवस्था, मन संकल्प विकल्प करणारी अवस्था ती शंकासुराची अवस्था. तिथे ती शंकासुराची अवस्था श्रद्धा असेल तर कमी होते. श्रद्धा नाही तर शंका येऊ शकतात. बसता बसता विचारायला लागलं, विचारातून काय हे आपलं बरोबर आहे का, नक्कीच आपले डोळे बंद करून बसलाय असाही विचार येतो. ती शंका असते आपल्याला. तिथे श्रद्धेने बसरून राहणं आणि वाट पहा, किती वेळ लागेल सांगता येत नाही, पण श्रद्धा महत्वाची असते. ती इथे प्रचंड श्रद्धा आहे हे पहिलं साधकाकडे असलं. तर आता तुम्हाला प्रचंड श्रद्धा येणार कशी? गंमत अशी आहे, श्रद्धा ही इतरांनी सांगितलेल्या ज्ञानातून प्रगट होते. महत्वाचं सांगतो, श्रद्धा उदाहरण देतो ते लक्षात येईल. साईबाबांच्या इकडे अनेक लोक श्रद्धेने जातात. ही श्रद्धा त्याच्याकडे कुठून आली? तर कोणीतरी सांगितलं साईबाबांच्या बाबतीत अशाच्या गोष्टी, असं असं केलं की आपल्याला. आता त्यांना बघा, आता दोन गोष्टी आहेत. साईबाबांकडे जाणारे बहुतांशी साधक प्रपंचाच्या अंगाने त्यांच्याकडे म्हणून सकाम भक्ती असते, इच्छा असतात. प्रपंचातल्या गोष्टी त्यांना प्राप्त करून द्यायच्या असतात, त्यासाठी ते जातात. आणि श्रद्धेने आपण पाहतो अनेक तरुण इथून चालत चालत जातात. सोपं नाही चालत जाणं, पण श्रद्धेमुळे जातात. खरं सांगत फिरायला जातील तेवढे चालणार नाहीत ना. जाऊ आपण पिकनिकला जाऊ मग गाडी पाहिजे पिकनिकला जाताना, पण शिर्डीला जाताना चालत जातात, कारण त्यांना ती श्रद्धा आहे. आता ही श्रद्धा कोणीतरी सांगितलं, मी चालत चालत गेलो, मग माझ्या जीवनातले असे प्रश्न सुटले. लक्षात घ्या, दुसऱ्याच्या अनुभवातून आपण श्रद्धा ठेवतो. साईबाबांवर भक्ती, प्रत्येक साईबाबांना कोणी पाहिलंय? कोणी पाहिलं, पण त्यांच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. आता ज्यावेळेला साईबाबांवर पहिलं मनोज कोण चित्रपट तयार केला, त्याच्यानंतर प्रचंड गर्दी झाली, कारण तो सिनेमा पाहून साईबाबांवर श्रद्धा आली. आता ही श्रद्धा अशी येऊ शकते. आणि त्याच्यातून काही गोष्टी मनासारख्या घडल्या. स्थूल अंगाने मनासारख्या घड्या घडतात. श्रद्धेमुळे स्थूल प्रपंचातल्या गोष्टी त्या प्राप्त, कारण त्या अंतर्मनाचं त्याच्या मागे शास्त्र आहे. पण साईबाबांवर श्रद्धा आहे आणि त्याच्यामुळे प्रपंचातल्या गोष्टी मिळतात, म्हणून ती श्रद्धा अधिक घट्ट होते. पण तिथे कोण परत मार्गदर्शन करणारं नाहीये की तुला परत साधनेची जी अवस्था आपण म्हणतो ज्ञानपूर्ण, साधना ही ज्ञान योग आहे. लक्षात घ्या, साधनेतून ही अनुभूती घेणं हे ज्ञान प्रगट होणारी अवस्था आहे. जाणीवेला जाणीवेचं ज्ञान होतं, त्याला आत्मज्ञान म्हणतात. इथे बाह्यांगाने जी ज्ञानाच्या अनेक शाखा आहेत, निसर्ग नियमाच्या अंगाने हे सगळं ज्ञान आपण पाहतो, ते ज्ञान आणि जाणीवेला जाणीवेचं होणारं ज्ञान, ह्याच्यात फरक आहे. त्यामुळे तिथे गेल्यानंतर साईबाबांचं रूपाचं चिंतन करणं, त्याच्यातून सात्विक भाव येणं, हे सगळ्या चांगल्या गोष्टी प्राप्त होतात. म्हणून श्रद्धा कुठेही ठेवली, देवदेवतांवर ठेवतात. बऱ्याच लोकांना त्याच्यातून समाधान मिळतं, पण तिथे अहंकार जात नाही, कारण देहभाव तो त्या असतो घट्ट. लक्षात ठेवा. पण सद्गुरू आणि शिष्य इथे जेव्हा सद्गुरू आणि शिष्याचं जेव्हा नातं येतं, नातं म्हणायचं ते आत म्हणतो आपण, न नातं ते आत. म्हणजे आत्मतत्वाच्या अपेक्षेत सद्गुरूंच्या प्रती शिष्याच्या ठिकाणी जी श्रद्धा निर्माण होते त्यांच्या ज्ञानातून. तिथे ज्ञान आहे, ते जे सांगतायत त्यांना त्यावेळेला शिष्याला ते कळतं की हे वेगळं ज्ञान आहे, आतापर्यंत आपल्याला हे माहीत नव्हतं. आणि तिथे ज्ञानावर श्रद्धा असते, तिथून सद्गुरूंवर श्रद्धा, त्याच्या ज्ञानावर श्रद्धा, ज्ञानातून श्रद्धेतून साधनेची अवस्था अनुभवता येते. लक्षात घ्या. इतर वेळेला जी श्रद्धा मी म्हटलं तर साईबाबांकडे अनेक भक्तजन जात आहेत आणि त्यांचं कल्याणही होत आहे, प्रपंचाच्या अंगाने त्यांच्याकडे सात्विक भाव येत असतो. ह्या सगळ्या तिकडे जरी असला तरी देहभाव तिथे उरतो. त्या साधकाने परत कोणातरी सद्गुरूंचं मार्गदर्शन करून पुढची प्रगती साधली पाहिजे.
त्यांनी पुढे काय केलं पाहिजे असा प्रश्न आहे की शेवटी देहभावाच्या विरहित ही जी शुद्ध जाणीव आहे त्या शुद्ध जाणीवेचा अनुभव घ्यायचा. म्हणून कर्मकांडात गुंतलेले साधक, बरेच साधक कर्मकांडात गुंततात. कर्मकांडामध्ये रतबाई केलं, उपास तपास, गंडे तोरे, विभूती, याच्यातून आपलं काहीतरी भलं व्हायला पाहिजे या श्रद्धेने अनेक साधक त्यात गुंतलेले असतात. त्यामुळे ज्ञानाकडे ते वळत नाही. लक्षात घ्या, फार कठीण आहे. ज्ञानातून साधनेकडे, साधना ही ज्ञानाच्या अधिष्ठानाला आहे. आपोआप साधना होणार नाही. तिथे सद्गुरूंचं ज्ञान म्हणजे सद्गुरू वाचून सापडे नसो धरावे ते पाय आधी आधी हे जे सांगितल्याचा अर्थ तो आहे की सद्गुरू वाचून हे ज्ञान प्राप्तच होऊ शकत नाही. म्हणून ती सोय आहे की तो मार्ग आहे. म्हणून इथे ज्ञानातून साधनेच्या ह्या सगळ्या अवस्था त्या ज्ञानाच्या अवस्था आहेत. तिथे देहभाव विरहित 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 होत जातो. पण आपण सर्वजण परंपरेने आपल्याला देवदेवतांच्या मूर्ती, त्यांची भक्ती जी शिकवली गेलेली आहे. आता मार्गशीर्ष महिना म्हटलं की या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवार अतिशय पवित्र असतो. इतर 12 काय महत्व कमी. गुरुवार का महालक्ष्मी आणि लक्ष्मी प्रसन्न झाली पाहिजे, दुसरं काय नाही. मी नेहमी विनोदाने माझ्या आईचं उदाहरण देतो. सद्गुरूंकडे आल्यानंतर आईची शिष्य होती पण मार्गशीर्षचा उपवास सोडत नव्हती. मी म्हटलं का ग सोडत नाही? अरे खरोखर ती असते तर कोपेल ना. म्हणजे शंका. लक्षात घ्या, माणसाच्या मनात ह्या शंका असतात. त्यामुळे कर्मकांडातून बाहेर पडता येत नाही माणसाला. म्हणून संसारात गुंततात ते कशामुळे? कर्मकांडामुळे. आपण निराळे हे जे उत्सव साजरे करतो चांगले आहेत, वाईट नाही. पण ज्ञानातून जर ह्या जाणीवेचा विकास साधायचा असेल तर सद्गुरूंच्या भक्तीशिवाय दुसरी भक्ती ही ज्ञानाकडे वळू शकत नाही. लक्षात घ्या, सर्व देवदेवतांची जी भक्ती आपल्याकडे असते त्याच्यातून काही लेवलपर्यंत जाणीवेचा विकास असतो. पण माणसाच्या मनात एवढी भीती असते, ते सोडलं तर काय होईल? आणि त्या भीतीमुळे तो अनिष्ट चिंतन करतो, अनिष्ट विचार करतो आणि आपल्या वाटेल ते खेचून घेतो. बऱ्याच साधकांना कर्म करणं, उपास सोडायचा नाही. बाबा मी आता गुरुवारचा उपास सोडला कसं होईल? आमच्या घरात परंपरेने उपास चालू आहेत. अरे परंपरेने चालले तर किती तुझी देवभावात गेले, तिची मंडळी, तुझी आजोबा, आजी, पंजोबा कोण असतील ते त्यांनी देवभाव प्राप्त झाला का त्याच्यातून? नाही. काल्पनिक भक्ती आहे तिथे शुद्ध भक्ती असायला नाही. लक्षात ठेवा. रामकृष्ण परमहंसानं तर काली मातेची जेवढी प्रचंड श्रद्धा होती तशी इतर सर्वसामान्य कधीच असू शकत नाही. ते स्वतः त्यांच्याशी बोलायचे, स्वतः बोलत राहायचे आणि त्याचा त्या भावामध्ये त्यांना काली माताही त्यांच्याशी बोलते ह्या भावात जायचे. इथपर्यंत भक्ती होती. त्याचे प्रकट उपास तपास एखादं सगळं कडकपणे त्यांचं असायचं. एखाद्या झाडाच्या ढोलीत बसायचे कोणाच्या पासून त्याचं समाधी करायला, पण ते काली मातेचं स्मरण करत 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 राहायचं. तिथे काली माता आणि हे हा तो भक्तिभाव होता. पण ते काली मातेची भक्ती त्यांना सगळीकडे काली माता दिसायची त्यांना. कोणाला पाहिलं तरी काली माताच आहे, कोणा बाईच्या पाहिलं तरी काली माता आहे. आई म्हणून हात माझी. आता तसं बघायला सद्भाव नाही. पण त्यांना तोतापुरी जेव्हा भेटले तर तोतापुरी त्यांना म्हणजे त्यांच्यासाठी संत होते ते. तर त्यानेही सांगितलं इथे काली मातेला तुला पाहायचं. ते ध्यानस्थ म्हणजे काली मातेला पाहिजे. सरळ लक्षात ठेवा. सतत काली मातेकडे जो भक्तिभाव होता की काली मातेची पूजा करताना तिच्यावर फुलं वाहत होता, स्वतः नकळत फुलं वाहत होते, सगळं करत होते. त्याने म्हटलं तुला ती काली माता दिसता कामा नये, तुला असं कसं होईल? तो म्हणत बघ तू बसलास तर ते म्हणत ती डोळ्यासमोर तेच. मग असं कर, तलवार काढ. तलवार कुठून आलं? जिथून काली माता आली तिथून तलवार येईल. कल्पनेतून येते ना. लक्षात घ्या कसं असं. त्यामुळे तलवार आता पूजा अर्चा करणारा ब्राह्मण माणूस तलवार कशाला घ्यायला जाईल?
पण आता त्यांना सांगितलं तू तलवार घे. आणि काली मातेच्या समोर दिसलं की तलवार चालव का. अरे बापरे, म्हटलं भक्ती करणार माणसाला कसं जमणार. कर्मकांडात बघा कसं आहे ते गंमत आहे. ते प्रयत्न करत होते कारण तोतापुरींबद्दल त्यांना श्रद्धा होती. ते जे सांगतात त्याप्रमाणे ते योग्यच असलं पाहिजे हा भाग होता. प्रत्येक वेळा ते विचार काय झालं, नाही कालीमाता दिसली, पुढे काय नाही झालं. तिथेच मला भक्तीत मला आनंद मिळाला. नाही तलवार काढायची, तलवार काढली, आता चालव तलवार म्हणायचं पुढच्या वेळेला. काली मातेवर तलवार चालव. काली मातेवर कशी जाणार, मग ते काली माता पुढे तुझी कल्पना आहे ती. आणि शेवटी त्यांनी निर्माण आज नाही जमलं तर मी चाललो, ते तोतापुरी चाललो, मग मला विचारू नकोस काय ते. ही जी अवस्था आहे की तिथे समोरचं दृश्यच निघून जातं. मग ते काली मातेचं असो किंवा कोणतेही असो, तिथे केवळ असलेपणाच्या अवस्थेला पोहोचले त्याची ती निर्विकल्प अवस्था म्हणतात ती अशी असते की तिथे दुसरं काही नसतं. आणि त्यामुळे त्या अवस्थेमध्ये ते पोहोचले. शेवटी त्यांनी अगदी तलवारी उडवली, तलवारी म्हणून उडवलं असं म्हणतात. म्हणजे कल्पना आपल्या मनामध्ये असलेल्या ज्या परंपरेने असलेल्या ज्या भावना धारणा आहेत त्यात जर साधक गुंतला तर तो पुढे त्याची प्रगती साधत नाही. कारण साधना ही स्वरूपी स्वरूपची भावे, वस्तूचे पाणी स्वभावे ऐसे असेल. म्हणजे जे रामदास स्वामीने मार्गदर्शन इथे स्वरूपी स्वरूपाची व्हावे, स्वरूपाशी एकरूप आहे, तिथे दुसरा कोणच उरत नाही. समोर काहीतरी उरला असं काही राहत नाही, काही समोर राहत नाही, मागे काही राहत नाही. जे आहे ते आहे. आणि ते जे आहे ते विश्वाला व्यापून आहे. लक्षात ठेवा, फक्त ते दिसतं तेवढं नाही. विश्वाला व्यापून असलेलं जे तत्व आहे त्या तत्वाशी एकरूपता साधली की तिथे दुसरं रूप राहत नाही. साधनेमधले सगळे प्रकार, डोळे उघडले की सगळे रूप येणार, पण सगळी रूप ही त्या चैतन्य स्वरूपाचे हा भावामध्ये अनुसंधान सुरू होतं. प्रगती जी साधायची आहे, कारण गोष्टीचा मतितार्थ समजून घ्या. कर्मकांडात गुंतलेला साधक त्याच्या प्रगतीला तो अडथळा ठरतो. ती कर्मकांड तिथे शुद्ध भावना एकच निर्माण झाली पाहिजे की जे ह्या देहातून जे जाणणं चालू आहे ते त्या चैतन्य चैतन्य स्वरूपाचंच आहे की चैतन्य स्वरूप आहे. तिथे दुसरं काही रूप नाही राहत, काही राहत नाही. लक्षात ठेवा. सद्गुरु भक्तीमध्ये सद्गुरूंना समोर पाहता पाहता साधक स्वस्वरूपाशी एकरूप होतो. तिथे सद्गुरूंचं रूपही राहत नाही, कारण स्वतःचं साधक स्वतःचं अस्तित्व हे त्या स्वरूपाशी इतकं एकरूप करतो की तिथे सद्गुरू आणि शिष्य एकरूप असतात. तिथे वेगळं काहीच नाही. आणि त्याला एका जनार्दनी असं जे म्हणतात एकनाथ महाराज, त्याचा तो अर्थ. एका जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभते, हे त्याचं वर्णन आहे. एका जनार्दनी एकपणे उभा, एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभवीत, शोभवीत, माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथांचा नाथ, जनार्दन, जनार्दन. म्हणजे शेवटी काय म्हणतायत, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. म्हणजे हा माय जगन्नाथ बाप जगन्नाथ कोण, अनाथांचा नाथ, म्हणजे जनार्दन म्हणजे सद्गुरू. शिष्याला जेव्हा ही प्रचंड श्रद्धा असते की सद्गुरू हा माझा नाथ आहे, तेव्हा तो सनात असतो. त्याला सतत सद्गुरूंचा आधार असतो. तो कुठेही गेला तर त्या आधारावर तो उभा राहू शकतो. म्हणून साधना आणि ज्ञान या दोन्ही गोष्टी सांगत असली पाहिजे. आणि जेव्हा सद्गुरूंवर श्रद्धा नसेल तर तो अनाथ असतो. ज्याच्याकडे प्रचंड श्रद्धा आहे, म्हणून म्हणते श्रद्धेचं महत्व आहे. ते ज्ञानातून श्रद्धा पाहिजे. सद्गुरू भक्ती ही ज्ञानातून असते, कारण सद्गुरू हे ज्ञानच देणार.
इतर देवदेवतांची भक्ती करतो तेव्हा ज्ञान देणार कोणच नसतो. आपण कल्पनेतून ते करत असतो. असं केलं मग असं मला असं केलं असं कुठे वाचन झालं की असे 14 सोमवार करा, 16 सोमवार करा, 16 गुरुवार करा, मग शेवटच्या दिवशी सगळ्यांना जेवायला वाढा, होता ना बरं प्रसाद. ह्याच्यात आपण गुंतलेलो असतो कर्मकांडात. इथे जाणीवीचं शुद्धीकरणाचा काही संबंधच नाही याला, लक्षात घ्या. इथे जाणीवीचं शुद्धीकरणासाठी जाणीवीच्या ह्या सगळ्या अवस्था अनुभवत आल्या. एकच अवस्था नाही म्हणून म्हटलं या सगळ्या जागृती कळली पाहिजे. निद्रा ही अशीच आहे हेही कळलं. निद्रेत निद्रा कळत नाही पण उठल्यानंतर कळते निद्रा होती म्हणून. स्वप्न पडलं हे कळतं, स्वप्नात पण स्वप्न पडलं कळत नाही पण कधी कधी स्वप्नात स्वप्न पडलं हे स्वप्नात कळतं. ही जाणीव अशी म्हणतो ना आपण, ह्या जाणीवेला काय म्हणायचं. आपण तसेच आहोत. कधी कधी स्वप्न पडतं आणि मी स्वप्नात स्वप्न पाहत होतो म्हणतो. एकदा जनक राजाला स्वप्न पडलं. जनक राजावर स्वप्न पडतो काय भीक मागत होता. स्वप्न कशी पडलं त्यांनी सगळ्यांना प्रश्न विचारला, असं काय झालं. कोण त्याला उत्तर देऊ शकत नव्हतं. अष्टवक्र महाराजांना विचारलं, म्हणजे हे खरं मी राजा हे खरं आहे की हा स्वप्न भिकारी करा. अष्टवक्र दोन्ही खरं नाही. तू जाणीव आहेस हे खरं, देवभावातून मी राजा म्हणतोस पण आहेस कोणती जाणीव आहे, ते चैतन्य आहे. आणि स्वप्न पडलं ते कल्पनाच आहे, त्यामुळे तेही खरं नाही. आणि तू जागृतीमध्ये राजा हेही खरं नाही. तू खरा काय, तू चैतन्य स्वरूप आहेस हेच खरं. नाही तर कर्मकांड कुठे आली. पण कर्मकांडातून बाहेर पडणारा साधक सद्गुरूंच्या आधाराशिवाय पडू शकत नाही. आणि त्यामुळे लक्षात ठेवा, आपण अनेक साधक ह्या कर्मकांडामध्ये निरनिराळे उत्सव हे सर्वसाधारण माणसासाठी आहेत. सर्वसाधारण माणूस म्हणजे ज्यांना सद्गुरू नाहीयेत, मग त्यांनी काय करावं. हे करा, इकडे तिकडे वेळावाकडं करण्यापेक्षा बाबा तुम्ही पूजा अर्चा करा, सत्यनारायणाची पूजा घाला किंवा उत्सव आले, गणेशोत्सव आला किंवा कृष्णोत्सव आला, कृष्ण जयंती आली, महाशिवरात्री आली, सगळ्यांची करत होता. कारण तिथे मन स्थिर तेवढा कुठेतरी होणार. पण जेव्हा सद्गुरू भेटतो त्यावेळेला ह्या सर्वांच्या पलीकडे जाण्याची एक अवस्था निर्माण होते. म्हणून हे सगळा ज्ञानमार्ग आहे, लक्षात ठेवा. पण भक्तीतून ज्ञान, सद्गुरू भक्तीतून ज्ञान, दुसरी भक्ती सांगत नाही. सगळ्या भक्ती त्या त्या अवस्थेला उपयुक्त ठरतील. पण ज्ञानाच्या दिशेने विकास साधायचा असेल तर एकमेव भक्ती म्हणजे सद्गुरू भक्ती. आता ही सद्गुरू भक्ती कोणावर असायला पाहिजे. आता आपण म्हणत सद्गुरू कोणाला हवा, प्रश्न बरेच येतात. जे तुम्हाला डायरेक्ट मार्गदर्शन करतात तो तुमचा सद्गुरू असतो. सद्गुरू शिष्य परंपरेमध्ये जे सद्गुरू आहेत त्यांचे जे शिष्य आहेत ते त्या लेवलला गेले की त्यांच्याकडे जी मंडळी येतात त्यांनी मग त्यांना हे करायचं की ह्या ना करायचं, कोणाला सद्गुरू म्हणायचं, असे प्रश्न अनेक लोकांना पडतात. डायरेक्ट आपल्याला ज्ञान कुठून मिळतं. सद्गुरूंचं ज्ञान ते असतं. म्हणजे आपण म्हटलं जसं पै माऊलींकडे आपण आलेलो आहोत. पै माऊलींवर आपली श्रद्धा आहे, त्यांना त्यांचं ज्ञान आहे हे सगळं माहिती. पण त्यांचा एखादा शिष्य जर ते मार्गदर्शन करत असेल त्याच्यातून आपली प्रगती होत असेल तर त्या शिष्याने दुसरा सद्गुरू कोण, तो मार्गदर्शक करणार आहे. तिथे काही बोल तुम्ही सद्गुरूंबद्दल काहीतरी वेगळा विचारायला वगैरे काही नाही. पण लोक घाबरतात. कर्मकांडात माणसं कुठे कुठे गुंतील ते सांगता येत नाही, लक्षात ठेवा. म्हणून इथे डायरेक्ट मार्गदर्शन, डायरेक्ट आपल्याला जीवनातले प्रॉब्लेम कोण सोडवतं. जो डायरेक्ट तुमच्याशी ज्याचा संबंध आहे तोच तुमच्यासाठी सद्गुरू असतो. हा बोध पहिला लागेल. तिथे प्रचंड श्रद्धा पाहिजे. नुसती वरवरची श्रद्धा चालत नाही. आणि ज्याच्याकडे प्रचंड श्रद्धा त्याला सगळ्या साधनेच्या अवस्थेतून ज्या जाणीवेच्या अवस्था सद्गुरूंच्या मार्गदर्शनामुळे प्राप्त होती. लक्षात ठेवा, इथे परत सद्गुरू आणि सद्गुरूंचं ज्ञान आणि सद्गुरूंचं मार्गदर्शन सगळ्या गोष्टी असतात. म्हणून सद्गुरूंच्या चरणाशी बसावं असं ज्या साधकाला सतत वाटतं. इथे चरणाशी बसावं म्हणजे पाय धरून बसायचं नाहीये. भावना तशी असते की आपण सद्गुरू चरण, आपण सद्गुरू चरण रज असं म्हणजे सद्गुरूच्या चरणाची धूळ आपण आहोत, इतकी नम्रता तिथे असते पाहिजे. ज्ञान झालं म्हणजे सद्गुरूपेक्षा मोठं नाही होत आपण. कोणी शिष्य सद्गुरूपेक्षा मोठं होऊ शकत नाही. ज्याला वाटतं मी मोठा झालो तो खोटा ठरला म्हणून लक्षात ठेवा. इथे सद्गुरूच आहेत. हे ज्ञान ह्या पद्धतीने गुरु शिष्य परंपरेने आलेलं आहे.
आणि त्यामुळे ह्या अंगाने हा सगळा विचार आपण जो मांडलेला आहे आता तो प्रत्येक साधकाने लक्षात घ्या. आपली साधकाची जर प्रगती आपल्याला साधायचं असेल तर सतत त्याच्यासाठी सद्गुरूंशी चर्चा होणं खूप आवश्यक आहे. त्या अवस्था आपल्याला येतात, काही अनुभव येतात, तिथे कुठपर्यंत पोहोचायचं, कुठपर्यंत पाहायचं, ह्या सगळ्या सद्गुरूंकडनंच समजून घ्यायला लागतं. नाहीतर कधी कधी डोक्यात हवा भरते, अरे अनुभव आला, असं झालं तसं झालं. येतात अनुभव, खूप अनुभव येतात. कोणाला निर्णय अनुभव, कोणाला प्रकाश दिसतं, कोणाला घंटा वाजते, किणकिण वाजतं. मग कधी कधी वाटतं कानात प्रॉब्लेम असला तरी वाजतो. म्हणून सावध लावावं लागतं. कधी कधी खरोखर कानात काहीतरी झालं अनुभव म्हणतो, अरे अनुभव आला, काय घंटा होते कानात, अरे कान तपासून घ्या आधी मग बघूया कसं, असं होतं ना. म्हणून इथे सावध तो सदा सुखी. साधनेमध्ये कर्मकांड विरहित ही साधना आहे. डायरेक्ट देवाशी तिथे संबंध आहे. तिथे मध्ये काही राहत नाही. कारण जो देवाशी संबंध देव होऊन ठेवा. तुका म्हणे काय म्हटलं त्याने, देव पहा गेलो तेथे देवची होऊन ठेवलं. तुका म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला भेटलो. मग इतके दिवस काय करत होता, तो माझा विठ्ठल, मी तुझा विठ्ठल, तू माझा, तू याच्यात अडकले होते. पण ज्यावेळेला हे कळलं की हे जे आहे ही अवस्था अशी आहे आणि त्याच्यातून हे सगळं जीवन चाललंय, त्यासाठी अधिक अधिक आपल्याला या चिंतनात राहायचं पाहिजे आणि जीवनाचं पोट कल्याण करून घेतलं पाहिजे. सद्गुरुनाथ महाराज की जय. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.